बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्यात। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित। ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रॅन्डम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसार माध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे। हे 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतोय, कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ता प्रसिद्ध करतोय, ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे। कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवतोय, विनाकारण पोहोचवतोय। मुळात 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन होतं। 2,63,00,000 कधी लाभार्थी नव्हते। 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान 50-100 वेळा तरी आतापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे। आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, विभागाची मंत्री म्हणून मी असेल, आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो। आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या 2,30,00,000 पेक्षा जास्तीच आहे, ती काही त्याच्यापेक्षा कमी नाहीये। मूळ रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत। पडताळणी नंतरचा आकडा काय आहे आणि पडताळणीमध्ये अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातील चर्चा आहेत, ती कमी झालेली आहेत, वाहनं आहेत, जी काही निकष लावले आहेत त्या निकषाच्या आधारावर पडताळणी केल्यानंतर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही। सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत। प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं, प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो। जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा असेल, परिवहन विभागाचा असेल, हा जो त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ऍक्सेस असण्याचं काही कारण नसतं। त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो।